नारी शक्ती वंदन अधिनियम हा जो कायदा जो ॲक्च्युअल लोकसभेत 2023मध्ये ऑलरेडी पारित झालेला आहे, त्या अनुषंगाने आता अंमलबजावणीसाठी आता खऱ्या अर्थाने आपण पुढे जातो आहे. 16-17 तारखेला हा विषय पुन्हा एकदा त्या ठिकाणी येणार आणि मग आपल्याला प्रत्यक्ष रूपाने त्या गोष्टीची अंमलबजावणी करायला मिळणार आहे. त्या अर्थाने आज आपल्या सर्वांची पत्रकार परिषद घेतली आहे की हा जो विषय आहे हा आपण म्हणजे खरं पाहिलं तर समर्थन नाही, याचं स्वागत एक प्रकारचं समर्थनाच्या पुढे आपण निघालो आहे आणि त्याचं स्वागत करावं, तरी देखील इतर सर्व महिलांच्या माध्यमातून याचं समर्थन आपल्या माध्यमातून ते जनसामान्यांच्यापर्यंत जावं यासाठीची पत्रकार परिषद आहे. आपल्याला माहिती आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 33% महिलांच्या साठी विशेषतः म्हणजे खरं तर महानगरपालिका नगर परिषदा यांच्यामध्ये 50% आरक्षण होतं, पण वरती नव्हतं ते आरक्षण आणि त्याच्यामुळे अतिशय कमी प्रमाणात म्हणजे फार कमी प्रमाणामध्ये महिलांचा सहभाग या ठिकाणी होता. खरं पाहिलं तर राजकारणात हा जो सहभाग आहे, महिला जर 50% समाजाचा अर्धा हिस्सा जर महिला असतील तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांचा जो प्रत्यक्ष सहभाग आहे तो देखील एका विशिष्ट आणि चांगल्या मोठ्या संख्येमध्ये असावा, हा या कायद्याच्या मागचा अर्थ आहे. कारण महिलांच्या ज्या ज्या काही गोष्टी असतील, अडीअडचणी असतील, त्या तशा सोडवल्या जातात हे निश्चित खरं असलं तरीसुद्धा प्रत्यक्ष रूपाने एका महिलेला दुसऱ्या महिलेची अडीअडचण अधिक समजते. आणि विशेषतः आपण हे पाहिलं आहे की महिला ज्यावेळी ज्या क्षेत्रात काम करतात अतिशय ताकदीने त्या क्षेत्राचा विकास झाला आहे. GDP वाढवण्याच्या दृष्टीने असो, या सर्व दृष्टीचा विचार करून हा कायदा जो केला आहे त्या कायद्याचं सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवणं यासाठीचं ची विनंती करण्याच्या दृष्टीने आजची ही पत्रकार परिषद आपण. हा अभियान खरं म्हणजे आता ते प्रत्यक्षात जेव्हा येणार तर निश्चितपणे त्या सगळ्या जागा राखीव होणार आहे, इलेक्शन्स होतील, हे सगळं असेल, पण तत्पूर्वी लोकांच्यापर्यंत त्याचं विशेष स्वागत व्हावं यासाठी 13 तारखेला खरं म्हणजे देशभरही विषय आहे, पण 13 तारखेला नागपूर शहरामध्ये सुद्धा संध्याकाळी 4 वाजता आपल्याला आपण संविधान चौकापासून झाशीराणी चौकापर्यंत एक मोठी पदयात्रा महिलांची अशी काढणार आहे. आणि मिस कॉल एक नंबर आता आपल्याला जो आम्ही दिला आहे तो नंबर लोकांनी म्हणजे खरं तर महिलांनी पण त्या पलीकडे जाऊन सर्व नागरिकांनी त्या नंबरवर मिस कॉल द्यावा आणि त्याही अर्थाने आपलं समर्थन जाहीर करावं या अर्थाची व्यवस्था केली. ठीक आहे.